8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व महिला आणि पुरुषांना दोघांनाही मनापासून शुभेच्छा देते। आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे एक केवळ इव्हेंट किंवा समारंभ करण्याचा दिवस नसून जवळजवळ 1908 सालापासून म्हणजे जवळजवळ 112 वर्ष महिलांनी स्वतःच्या अधिकारासाठी जगभर जी आंदोलनं केली त्यामधला एक महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो। मला आपल्याला शुभेच्छा देताना एक मुद्दाम खास नमूद करायला हवं की महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 55 वर्षांनी एक महिला उपसभापती म्हणून मला संधी मिळाली आणि समाजामध्ये जे समाज सुधारक होऊन गेले, ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं, त्यांच्या कामामुळे मग त्याच्यात सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती, प्रबोधनकार ठाकरे अशा अनेकांचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि त्यांच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्र आज आपण पाहतोय की अनेक स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली आहे आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% महिलांना आरक्षण मिळालेले। हे वर्ष जे आहे ते 2020 ते 2030 हे 10 वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक म्हणून जाहीर केलेली आहेत आणि हे कृती दशक आहे। कशाबद्दलची कृती? तर स्त्री पुरुष समानता आणण्याच्याबद्दल आणि 17 शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट आहेत, मग त्याच्यात हवामान बदलाचं असेल, पर्यावरण आहे, भूकमारीपासून मुक्तता आहे, अशा शिक्षणाची संधी आहे, रोजगाराची संधी आहे, याचा आणि महिला सक्षमीकरणाचा संबंध जोडण्यासाठी प्रत्येक देशाने आणि राज्यांनी आपला एक आराखडा करणं अपेक्षित आहे। आणि म्हणून या महिला दशकाच्या मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्या महायुद्धामधून स्त्रियांनी खूप मोठ्या संकटांमधून आणि समाजाने पुढची वाटचाल केलेली आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की संकट प्रत्येकाला येतात, परंतु त्यांनी खचून न जाता आपला जगण्याचा जो अधिकार आहे तो याच जन्मामध्ये मी त्या अधिकार मिळवीन आणि त्याच्यानुसार विकासामध्ये नागरिक म्हणून सहभागी होईन, या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न चाललेला आहे। नमस्कार। महाराष्ट्र शासन आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित या कला महोत्सव 2021 या जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रमाअंतर्गत या परिसंवादामध्ये मी डॉक्टर समीरा गुजर जोशी आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते। आजच्या परिसंवादाचा विषय आहे महिला सुरक्षा, बदलती आव्हानं। आजची स्त्री सक्षम आहे, स्वतंत्र आहे, आर्थिकदृष्ट्याही स्वतंत्र आहे। तिला हवं ते शिक्षण घेण्याचा ती प्रयत्न करते, तिला हवं ते करिअरचं क्षेत्र ती निवडते आणि तिथे स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते। हे आपण सगळेच पाहतो आहोत, अनुभवतो आहोत। पण थोडं इतिहासाकडे डोकावून पाहिलं तर जगभराच्या इतिहासामध्ये कायमच स्त्री सॉफ्ट टार्गेट ठरलेली आपल्याला दिसते आणि पुरुष सत्ताक विचारसरणीमध्ये स्त्री म्हणजे हळवं मन आणि दुबळं शरीर असं चित्र कुठेतरी वारंवार आपल्या मनावर बिंबवलं जातं असं आपल्याला दिसून येतं। या सगळ्याचा विचार करता आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये स्त्री स्वतःच्या चॉईसने स्वतःचा निर्णय घेऊन स्वतःचं करिअर करत असेल, पण ती जिथे काम करते तिथे तिला सुरक्षित वाटतं का? तिच्या घरात ती सुरक्षित आहे का? एकंदरच कायम ऐरणीवर राहिलेला हा स्त्री सुरक्षेचा प्रश्न जसं समाजातलं जगणं बदललं, जीवनशैली बदलली, तसा तो प्रश्न बदललाय का? काही नवी आव्हानं उपस्थित झाली आहेत का? या सगळ्याचा विचार आणि या सगळ्याचा एक धावता आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या या परिसंवादात आपण करणार आहोत आणि त्यासाठी तज्ज्ञ मंडळी आपल्याबरोबर या परिसंवादात सहभागी होत आहेत। तीनही तज्ज्ञ याच प्रश्नाशी निगडीत पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्यामुळे ही चर्चा थोडी भरीव स्वरूपाची आणि विविध अंगांना स्पर्श करणारी असेल यात काही शंका नाही। एरवी आपण लेडीज फर्स्ट असं म्हणत असतो, आज मी असं म्हणू शकते की जेंट्स फर्स्ट आणि परिचय करून देते। सगळ्यात आधी आपल्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि त्याचबरोबर लेखक म्हणूनही समुपदेशक म्हणून आपल्याला सुपरिचित असणारे आणि सध्या माइंडफुलनेसचे गुरु म्हणूनही ज्यांचा आपल्याला परिचय आहे असे डॉक्टर राजेंद्र बर्वे। नमस्कार। मनपूर्वक स्वागत। मी आता ज्याचा उल्लेख केला की सध्याचं आपलं जगणं बदलतं आहे आणि या जगण्यामध्ये आपल्या हातात असलेले मोबाईल आणि आपल्याकडे असलेले लॅपटॉप, संगणक यांचा एक महत्त्वाचा भूमिका आहे यांची आणि यांनी आपलं आयुष्य व्यापलेलं आपण बघतो आहोत। कोरोना काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळात तर आपला हा सहभाग एकंदर सोशल मीडियावरचा खूप मोठ्या प्रमाणात वाढला। तर इथे स्त्रीच्या सुरक्षिततेसंदर्भात काय नवी आव्हानं आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ख्यातनाम कायदे तज्ज्ञ आणि ज्यांचा एक्सपर्टीज किंवा ज्यांची विशेषताच ही सायबर क्राईम आणि प्रायव्हसी या कायद्याच्या विभागामध्ये आहे असे ॲडव्होकेट प्रशांत माळी। नमस्कार।
मनपूर्वक स्वागत. आणि अर्थातच स्त्रियांसाठीच्या या परिसंवादात स्त्रीचं प्रतिनिधित्व करणं आणि ग्राउंड रियालिटीज नक्की नेमक्या स्त्रीच्या व्यथा काय आहेत, नेमक्या तिच्या समोरच्या अडचणी आव्हानं काय आहेत याचा ज्यांना नित्य परिचय आहे आणि त्यातून मार्ग काढण्याचा ज्या सातत्याने प्रयत्न करत आहेत, स्वतः IT इंजिनियर असणाऱ्या आणि नारी अत्याचार विरोधी संघटनेच्या कार्यकर्ता असणाऱ्या संध्या गोखले आपल्याबरोबर आहेत. संध्याताई, मनपूर्वक स्वागत. तर आता आपण आपल्या आजच्या परिसंवादाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला सायबर क्राईम पासून सुरुवात करायला आवडेल यासाठी, कारण हा प्रश्न आता अगदीच ताजा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मुळात सायबर क्राईम ही संकल्पनाच अलीकडच्या काळात उदयाला आली आणि त्याविषयीचे असंख्य प्रश्न मनामध्ये आहेत. तर खास करून महिलांना डोळ्यासमोर ठेवून नेमक्या कुठल्या समस्या सायबर क्राईमच्या क्षेत्रात आता दिसतात, काय आव्हान आहे? महिलांविरुद्ध जे सायबर क्राईम होतात ते मुख्यतः आपण जर बघितलं तर सायबर क्राईम अगेन्स्ट डिग्निटी ऑफ वुमन आणि सायबर क्राईम इन द फायनान्शियल पार्ट, म्हणजे आर्थिक गुन्हे ज्याला आपण म्हणू, की महिलांविरुद्ध आर्थिक गुन्हे आणि महिलांच्या मानासाठी होणारे गुन्हे. तर ह्याच्यामध्ये जर माझ्याकडे मी केसेस येणार त्याच्यावरनं जर तुम्हाला एखादा अंदाज सांगावा तर मॅट्रिमोनियल फ्रॉड्स कोरोना काळामध्ये सगळेच घरी असल्या कारणाने काहीच मिळत नाही म्हणून खूप जण आपले जोडीदार शोधत होते, म्हणजे दोन्ही स्त्रिया सुद्धा पुरुष सुद्धा. आणि हे जोडीदार शोधताना ह्या मॅट्रिमोनियल वेबसाईट्सवरती फ्रॉड लोक, ज्यांनी आपली KYC देऊन सुद्धा आपले वेबसाईट स्वतःचे जे ब्राइड्स आणि ग्रूम्स दोघांनी आपले प्रोफाईल बनवलेले क्रिएट केलेले असतात आणि पैसे भरून जॉईन होतात ते. त्याच्यामुळे ह्या वेबसाईट्स त्यांना अलाव करतात आणि ते काय करतात, आता समजा एक आयटामध्ये काम करणारी मुलगी असते जी विमानाचं तिकिटिंग करते. आता त्याचं खूप सोपं प्रोफाईल असतं की फेसबुकवर तिच्याशी मैत्री करायची आणि आयटामध्ये असली म्हणजे तिचा जो देव असतो तो पायलट असतो. म्हणजे तिला सर्वात मोठा चांगला नवरा कोण तर पायलट. म्हणून हा बरोबर पायलटचं रूप घेणार तिकडे आणि पायलट म्हणून हिला प्रपोज करणार. म्हणजे हिला तिच्यासाठी ते सर्वात मोठं प्रपोजल आल्यासारखं होऊन जातं आणि ती लागलीच एक्सेप्ट करणार. कारण मग जात वगैरे धर्म सगळं ऍडजस्ट केलेलं असतं त्यांनी, किंवा ही ब्राह्मण आहे तर हा पण ब्राह्मण, असं सगळं ऍडजस्ट करून अगदी जी व्याख्या असते स्वतःची ती पण त्यांनी तशीच केलेली असते. तर असे फ्रॉड्सचं प्रमाण, मॅट्रिमोनियल फ्रॉडचं प्रमाण आणि यंग मुलींमध्ये आणि यंग मुलांमध्ये ऑनलाईन डेटिंग स्कॅम किंवा ऑनलाईन डेटिंग फ्रॉड्स ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे. आणि कॉलेज जाणाऱ्या मुलांमध्ये आणि लहान मुलींमध्ये, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये ऑनलाईन तुम्हाला व्हिडिओ, तुमचा एखादा मैत्री केली जाते तुमच्या सोशल वेबसाईटवरती आणि मग तुम्हाला एखादा व्हिडिओ पाठवला जातो, तुम्हाला चळवणारा व्हिडिओ पाठवला जातो अशी, आणि ती ब्लू फ्लेम तो व्हिडिओ तुम्ही बघितलात की तुम्ही सेक्शुअल काय हरकत करता ते तुमच्या आधीच पाठवलेला तुमचा जो मोबाईल कॅप्चर केलेला असतो त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेला असतो, तुमच्या पुढच्या कॅमेऱ्याने तुम्ही काय करताय तो व्हिडिओ बघून ते शूट करतात ते. आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला एक मेसेज येतो, त्याच्यामध्ये त्यांनी पाठवलेला व्हिडिओ आणि त्याच्या बाजूला तुम्ही करत असलेली हरकत, सेक्शुअल हरकत हे दाखवून तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे लहान मुलांना तर खास तर म्हणजे ट्रॉमामध्ये जातात, मग ते घरी चोऱ्या करतात, मग ते आई वडिलांचे पैसे घेऊन कुठून तरी पाठवायला लागतात. लहान मुलं दोघांकडे हे अशा केसेस. तर ह्या केसेस ह्या कोरोना काळामध्ये भरपूर वाढलेल्या आहेत. तुम्ही हे सगळं सांगत असताना मला तुम्ही नवेच नाटकाची आठवण झाली की अशा पद्धतीने तेव्हा त्याचे मार्ग वेगळे होते, पण आता हे मार्ग थेट आपल्या घरापर्यंत कुठेतरी येऊन पोहोचलेले आहेत. पण याच्या विरुद्ध कायदा काय सांगतो? असा जर प्रकार कोणाच्या बाबतीत घडला तर त्या महिलेने, त्या स्त्रीने नेमकं काय करायचं? आपल्याकडे भारतामध्ये स्त्रियांसाठी खूप सक्षम कायदे आहेत. इम्प्लिमेंटेशन जरी त्याचं थोडं पुअर असलं तरी कायदे आपल्याकडे सक्षम आहेत. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांचे वेगवेगळं हे ऑप्शन्स बनलेले आहेत. तर आता जी सर्वात चांगली वेबसाईट आहे ती म्हणजे cybercrime.gov.in ही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची वेबसाईट आहे. परत रिपीट करतो, cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. ह्यावर जायचं
यावर 2 प्रकारचे गुन्हे रजिस्टर करता येतात. म्हणजे एक नॉर्मल सायबर क्राईम आणि स्त्रिया आणि लहान मुलांविरुद्ध होणारे क्राईम, याच्यासाठी वेगळा टॅबच आहे तिकडे. तो क्लिक करून तुमच्या ह्याच्यावरती जर तुम्ही रिपोर्ट केला तर बाकीच्या सायबर क्राईम पेक्षा ह्या क्राईम्सला रिस्पॉन्स लवकर आणि लगेच येतो, कारण त्याची म्हणजे मॉनिटरिंग. याची तक्रार करण्यासाठी मला माझ्या जवळच्या पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. बिलकुल गरज नाहीये तुम्हाला. तुम्ही जर सायबर रिलेटेड क्राईम असेल तर फिजिकल क्राईम पण तुम्ही केला तर काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात, तुम्हाला थांबवत नाही. पण ती साईटचा जो उद्देश आहे तो सायबर क्राईम रिलेटेड आहे. तर जर मुलगी किंवा म्हणजे लहान मुलगी किंवा स्त्री ह्या दोघेही तिथे कंप्लेंट करू शकतात आणि त्यांनी जर तिथे कंप्लेंट केलं तर ते ऍक्शनेबल पॉईंट लवकर होतो तुमच्यावरती. आणि कारण MHA पण त्याला मॉनिटर करतात, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्याला मॉनिटर करत असतं आणि खूप सारे क्राईम त्याच्यावर पूर्ण भारतभरातनं रजिस्टर होतात. फक्त एवढंच आहे की ती जी साईट आहे त्याच्याबद्दल जास्त संज्ञान लोकांना नाही आहे आणि ती साईट दोन भाषेत आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. मराठीत नाही आहे पण हिंदीमध्ये आहे, तुम्हाला देवनागरी वाचता येऊ शकते ती प्रॉपरली. आणि या दोन्ही ह्याच्यावरती जाऊन तुम्ही कंप्लेंट त्याच्यावर दाखल करू शकता. सोप्या भाषेत लिहिलेलं आहे, खूप मोठी कंप्लेंट नाही आहे. त्याआधी काय करावं, तुमचं जे काय तुमच्यासाठी बरं घडलं ते एखाद्याला लिहून ठेवायचं. आणि काय जर तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील, जसे की व्हॉट्सअप मेसेजेस असतील, फोटोग्राफ्स असतील, तर त्याचा फाईल्स PDF फाईल JPG फाईल्स आधीच बनवून ठेवायचे. तुमचा नंबर तिथे घेतला जातो, मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला एक SMS येतो, म्हणजे तुमची व्हेरिफिकेशन होतं. कारण काही लोक फुकटे क्राईम खेळत पण बसलेले असतात त्याच्याबरोबर, त्यामुळे ते व्हेरिफिकेशन करून मग तुम्हाला हे केलं जातं. नंतर तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनमधनं किंवा सायबर पोलीस स्टेशनमधनं जे तुम्ही त्याची ज्युरिस्डिक्शन प्रमाणे तुम्हाला फोन येईल, तुम्हाला बोलवण्यात येईल आणि ते कार्य पुढे जाईल. अनेकदा मला असं वाटतं की मी कुणाशी तरी व्हर्च्युअली बोलते आहे किंवा संपर्क साधते आहे, ती व्यक्ती माझ्या समोरही नाही, ती मला काय हानी पोहोचवू शकेल असं म्हणून बिनधास्त राहण्यात अर्थ नाही. उलट जागरूकता असेल तर असे धोके आपण खूप आधीच टाळू शकतो, त्याला एक गाडी लावू शकतो. या विषयावरती आणखीन बोलूच या, पण मला संजय तुम्हाला विचारायचं आहे की स्त्री असुरक्षित असणं याची सुरुवात घरापासूनही होऊ शकते. अनेकदा ती तिच्या कुटुंबातच असुरक्षित असते आणि अशा वेळेस म्हणजे ज्याला आपण डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतो, घरगुती हिंसाचार म्हणतो, अत्याचार म्हणतो, तर अशापासून याविषयीचं सध्याचं चित्र काय आहे? तुम्ही रोज काम करत असताना तुम्हाला नेमकं काय दिसतंय आणि त्याविषयी बोलण्या एक धाडस स्त्रीमध्ये आलंय का? जन्माच्या आधीपासूनच हिंसा सुरू होती स्त्रीवर. आता महाराष्ट्रातला पण आपण सेक्स रेशो बघितला ना, तो डिक्लाइनच होतो. त्यामुळे मुलीचा जन्म होऊ नये हीच जास्त इच्छा असते. म्हणजे हिंसा तर जन्माच्या आधीपासूनच सुरू होते आणि पुढे चालू राहते. फरक एवढा आहे की बऱ्याच प्रमाणात, म्हणजे माझ्या लहानपणापासून आता म्हातारपणापर्यंत बघितलं मी तर बऱ्याच प्रमाणात स्त्रियांनी स्वतः बदल घडवून आणलाय. मी असं नाही म्हणणार की हे सरकार किंवा हा समाज स्त्रियांना मदत करतो, पण स्त्रियांनी समाजावर मोठा परिणाम केलेला आहे स्वतःच्या आंदोलनांनी, स्वतःच्या संघर्षांनी. आणि त्यामुळे परिस्थिती बदललेली जरूर आहे. म्हणजे माझ्या तरुणपणी आणि आता याच्यामध्ये खूप फरक पडतो. पण संघर्ष तर करावाच लागतो. म्हणजे जन्मापासून ते मरेपर्यंत स्त्रीला संघर्ष करावा लागतो. आणि यामध्ये जेव्हा ती न्याय प्रक्रियेमध्ये जाते की मला न्याय हवा आहे म्हणून पीडित स्त्री म्हणून जेव्हा जाते, तेव्हा नेमकी कोणती आव्हानं आहेत किंवा काय त्या बाबतीतले तुमचे निरीक्षण आहे? न्याय प्रक्रिया आता मध्ये ज्या पद्धतीची आंदोलन स्त्रियांच्या संदर्भात होताना आपण बघतो, त्यामध्ये स्त्रिया कुठेतरी व्यक्त होऊ लागल्या आहेत. म्हणजे न्याय प्रक्रियेचा सहभाग असेल किंवा नसेल, पण निदान माझ्यावरती काहीतरी अत्याचार झाला, त्याला काही वर्षही झाली असतील, पण आज मी बोलते आणि मी संवाद साधते. हे जे घडतं आहे, या घटनेकडे तुम्ही कसं बघता? जसा स्त्रियांचा आत्मविश्वास वाढत गेला तसा त्या बोलू लागल्या. पण तुम्ही बघितलं तर ही जी मी टूची झाली, त्या जेव्हा तरुण होत्या किंवा त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती कमकुवत होती किंवा त्यांना दुसऱ्यांच्या सपोर्टची गरज होती, त्यावेळी त्यांना बोलता नाही आलं, म्हणून ते आज बोलतायत. कारण आज त्यांच्यामध्ये थोडंसं स्थैर्य आलंय की ते बोलू शकतात की हे 10 वर्षापूर्वी माझ्याबरोबर झालं. पण त्याच्यामुळे पण
फरक पडला. त्याच्यामुळे पण अनेक गोष्टी पुढे आल्या आहेत. आणखीन तरुण मुलांना पण त्याच्यामुळे नक्कीच, आणि ते धाडस करण्याचं एक सामूहिक बल, मानसिक बल तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मला बर्वे या संदर्भात तुम्हाला विचारायला आवडेल, कारण स्त्री आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करते आहे, पण बरेचदा तिला त्या ठिकाणी लैंगिक शोषण म्हणा किंवा छळ, मानसिक छळवणूक याचा अनेकदा सामना करावा लागतो. आणि आता आपण जसं बघितलं की सायबर क्राईम मध्ये ही स्त्रीच्या मानसिकतेशी अधिक खेळ होताना दिसतो आहे. तर या संदर्भात काय सांगाल? मला असं वाटतं की या बाबतीत काही गोष्टीची ऑब्झर्वेशन्स आहेत, मी निरीक्षणं केलेली आहेत. ते म्हणजे आता मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे एक आत्मविश्वासाची भावना हळूहळू वाढायला लागलेली आहे. आणि सर म्हणाले त्याप्रमाणे सायबर क्राईम मध्ये पण आपल्याला गोष्टी दिसतात. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती कुटुंबापासून सुरुवात होते. माझ्या मते स्त्रीला ची सुरक्षा मिळवण्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट असते व्हॅलिडिटी. म्हणजे मी काय आहे आणि मला काय वाटतं आहे हे माझं वाटणं, माझ्या भावना, माझ्या मनातले विचार, माझं मत, किंवा मला एखादी गोष्ट आवडत असेल किंवा आवडत नसेल तर ती साधीशी गोष्ट असेल, घरातलं जेवण कसं बनवायचं इथपासून की भाजीत मीठ किती घालायचं, याला सुद्धा व्हॅलिडिटी स्त्रीला लागते. आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा खूप महत्वाचा रोल असतो. ही जी व्हॅलिडिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये आता मला थोडा बदल दिसतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे असं आहे की स्त्री ही नेहमीच, स्त्री आणि मुलं ही नेहमीच दोन कुटुंबातली किंवा एका कुटुंबातलीच प्यादा म्हणून वापरली जात असते. म्हणजे तिला जेव्हा स्त्रीचा अपमान होतो किंवा तिचा अपमान होतो असं नाही, तर तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुम्ही दोन मातृत्व पण इन्व्हॅलिड केलं आणि त्या मुलीचं वागणं पण इन्व्हॅलिड केलं. त्यामुळे मला वाटतं की आता जो मला थोडा थोडा बदल दिसायला लागलेला आहे तो या मला दुःख वाटतंय. आणि दुःख वाटण्याला मला लेजिटिमेट कारण आहे किंवा मला कारण नसलं तरी सुद्धा मला वाईट वाटतंय असं म्हणण्याचा एक धीर, असं म्हणण्याचा धीटपणा स्त्रीमध्ये यायला लागलाय. कारण आता गेली 35-40 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय तेव्हा स्त्री जेव्हा म्हणायची की मला उदास वाटतंय, मी निराश वाटतंय, तेव्हा हे तुझे मनाचे चाळे आहेत किंवा तुला सुख दुखतंय अशी तिची संभावना केली जायची. आणि याच्यामध्ये हे तुझी नाटकं आहेत, हे तुझं स्त्रीचा स्वभावच तसा आहे, तू स्वभावानेच तशी असं म्हटलं जायचं. याला आता छेद मिळतोय आणि त्याला व्हॅलिडिटी आहे की तुला त्रास होत असेल तर त्या त्रासाचं उत्तर शोधण्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मला हा फरक जाणवतो की पूर्वीच्या काळी जितक्या प्रमाणात स्त्रिया आपलं मानसिक अस्वास्थ्य घेऊन यायच्या त्याच्यापेक्षा जास्त स्त्रिया मानसिक अस्वास्थ्य घेऊन येतात. आता नेहमीच असा प्रश्न विचारला जातो की हे सगळं मीडियामुळे होतंय का, की पूर्वी असं नव्हतं का? पूर्वी देखील होतच ना. पूर्वी त्या बाईकडे काही पर्याय नव्हता, ती गळ्यात धोंडा घालून जीव द्यायची. ते आता ती म्हणते की मला त्रास होतोय, मला डॉक्टरांकडे घेऊन चला. ही जी एक धीटपणा आहे आणि कुटुंबाने तिला जो सपोर्ट आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो. तुम्ही सुरुवातीला जे म्हटलं ना की दुबळं मन आणि दुबळं शरीर आणि दुबळं मन, खरं म्हणजे लिगली आपण असं म्हणतो की जर स्त्री आणि पुरुष जर मेले तर स्त्री जास्त चिवट ती नंतर मेली असं म्हणलं जातं. म्हणजे स्त्रीमध्ये ही एक शक्ती आहे ज्यामध्ये एक सर्व्हायवल इन्स्टिंक्ट, जगत राहणं आणि दुसऱ्याला जगायला मदत करणं, हा एक नैसर्गिक भावना स्त्रीमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असते. आणि त्याच्यामुळे स्त्रीला या बाबतीत अधिक समजून घेणं आणि तिचं रिस्पेक्ट करणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला या बाबतीत वाटतं. आता गेल्या काही वर्षामध्ये मी जे पाहतो आहे, ऑब्झर्व करतो आहे, ज्या प्रकारच्या स्त्रिया समस्या घेऊन येतात त्याच्यामध्ये नवरा किंवा कुटुंबाची तिला साथ असते, अशा अर्थाने मुलांची असते की तुला जो त्रास होतोय तो त्रास आम्हाला समजतो आणि त्या त्रासाकरता आम्ही तुला सपोर्ट करायला तयार आहोत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुरक्षितता हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आणि सुरक्षितता ही आपल्या मनातून वाटत असते. मला सुरक्षित वाटतंय याने माझी बाहेरची सुरक्षितता पण मी वाढवू शकतो. ज्यांना खरं म्हणजे जास्तीत जास्त सुरक्षितता दिली जाते ते सगळ्यात असुरक्षित असतात असं आम्ही म्हणतो. कारण माझी सुरक्षितता माझ्या मनात नाही, तसं मला सुरक्षित वाटलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला खूप स्त्रियांना पहिल्यापासून असंच शिकवलं जातं की तू इन्सिक्युअर आहेस. आणि खूप स्त्रिया अगदी व्यवस्थित, ज्यांना मला त्यांच्याकडे बघून असं वाटणार पण नाही
त्या सुद्धा म्हणतात मला इन्सिक्युअर वाटतं आणि सिक्युरिटी मी शोधत राहते. तर ती सिक्युरिटी आतून येते हे समजायला पाहिजे. सक्षमीकरणाची जी प्रक्रिया असते ती माझ्या मनापासून सुरू होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं असं आहे, मी एक व्हॅलिडिटीचा पॉईंट मानला. दुसरं असं आहे की स्त्रिया जास्त व्हल्नरेबल होतात. व्हल्नरेबल म्हणजे त्यांचे मी म्हणाले त्याप्रमाणे ते टार्गेट सॉफ्ट टार्गेट असतो तो, आणि त्या सॉफ्ट टार्गेटला काही विशिष्ट प्रकारचे शब्द वापरले, काही विशिष्ट प्रकारची भाषा वापरली, काही विशिष्ट प्रकारच्या ऍक्शन केल्या, ती जास्त व्हल्नरेबल होते. म्हणजे ती पटकन त्या भावनांना बळी पडते आणि पुढे जात असते. आता हे सायबर क्राईम मध्ये पण आपल्याला लक्षात येतं की कोणत्या स्त्रीला काय बोललं असता, कोणत्या मुलीला काय बोललं असतं तिला भुरळ पडू शकेल, याचे ठोकताळे जो माणूस तिकडे पलीकडे बसलेला असतो त्याला माहिती असतं की काय बोललं असता की ती माझ्यावर पटकन विश्वास टाकते. कारण हा प्रश्न फक्त विश्वासाचा असतो आणि तो विश्वास कमावण्याकरता मी काय केलं पाहिजे हे त्या व्यक्तीला कळत असतं. अगदी घरगुती गुन्ह्यामध्ये सुद्धा विश्वास जेव्हा आपल्याला माहितीये की घरातले आजोबाच एखाद्या नातीवरती जेव्हा अत्याचार करत असतात तेव्हाच ते अत्यंत विश्वासाने आपल्या जवळच्या माणसाकडे जात असते. तर हा विश्वास कसा कमवायचा हे या व्यक्तीला चांगलं कळलेलं असतं. चांगलं म्हणजे त्यांच्यात ती वाईट हुशारी असते की हे केलेलं असतं आणि त्याच्यामुळे पटकन त्या व्हल्नरेबल होऊ शकतात. तर माझ्या मते सुरक्षितता जर स्त्रीला वाटायला हवी असेल तर तिने आपल्या व्हल्नरेबिलिटीचं आपण अवेअर झालं पाहिजे. कळलं पाहिजे की या प्रकारच्या शब्दातनं, या प्रकारच्या वाक्यातनं, या टोन मधनं, या पॉज मधनं मला ही व्यक्ती भुरळ घालण्याचा प्रयत्न करते आहे, 1, 2, आणि मला भुरळ पडते आहे हे मला जेव्हा कळतं तेव्हा मी थांबू शकतो. आणि नेहमी म्हणतो सुरक्षितता असेल किंवा काही असेल, प्रत्येक माणसाच्या डोळ्यासमोर अँबर सिग्नल असला पाहिजे, येलो सिग्नल असला पाहिजे. आता बदल घडणार आहे. जेव्हा सुरक्षिततेमध्ये जेव्हा पुरुष दुसऱ्या स्त्रीला स्पर्श करत असतो तेव्हा तो बिकिनी स्पर्श आहे का, हात हळूहळू तिकडे जातोय का हे मला कळलं पाहिजे. आणि न रडता मला ओरडता आलं पाहिजे. म्हणजे रडणं आणि ओरडणं ह्याच्यात जो फरक आहे तो माझ्या अवेअरनेस पण नाही. मला कळतं की हे बरोबर नाही आणि आता इथे मी आवाज उठवला पाहिजे. आणि तो आवाज खरं म्हणजे असं करणारी माणसं कॉवर्ड्स असतात, घाबरट असतात, म्हणून ते एकांतात जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याला भीती असते आणि समाज पण त्याला पाठीशी घालत असतो. त्यामुळे या बाबतीत ठामपणे उभं राहणं खूप गरजेचं आहे. हा ठामपणा आता मला काही प्रमाणामध्ये स्त्रियामध्ये दिसतो. याचं कारण असं आहे की स्त्रियामध्ये पुरुषांच्या पेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये अफेक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे मूड डिसऑर्डर ज्याला म्हणतो की भावनिक अशा प्रकारचे मानसिक त्रास असतात ते स्त्रियामध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात. आणि पुरुषांच्या मध्ये लैंगिक समस्या जास्त असतात हे स्त्रियांनाही माहित नाही अजून. तर कारण तो त्या बाबतीत घाबरलेला असतो, त्यालाही सक्षम करावं लागतं. त्यामुळे हे जे इमोशनल नेचर आहे ते आपली ताकद आहे हे समजलं पाहिजे की माझ्या भावना, माझी सेन्सिटिव्हिटी, माझी संवेदनशीलता, मी एम्पथाइज करू शकते, मी दुसऱ्याला समजू शकते, ही माझा वीकनेस नाही, ही माझी शक्ती आहे. माझ्या इमोशन्स माझी शक्ती आहे. त्याच्या जोरावर आपण पुढे जाऊ शकतो याचं भान म्हणजे मनोरुग्णामध्ये तर यायला हवंच, पण सर्वसामान्य व्यक्तीमध्ये पण येणं खूप गरजेचं आहे. त्याकरता या पुढची काय दशकं आपण काय करतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या संदर्भात मला आणखी तुम्हाला काही विचारायचं, पण आता समुपदेशनाविषयी तुम्ही जे बोलता आहात संध्या, तुमच्याकडे जेव्हा एखादी पीडित महिला येते तेव्हा तिलाही समुपदेशनाची खूप गरज असते आणि तुम्ही ते तुमच्या पद्धतीने करत असालच, तर त्याविषयीचा काही अनुभव सांगा. तेव्हा काय पद्धतीने तुम्ही काम करता? ऍक्च्युली पहिली गोष्ट अशी आहे की त्या स्त्रीला तिचा आत्मविश्वास कसा वाढवावा यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि जेव्हा मुलं म्हणजे आता जेव्हा लैंगिक अत्याचाराची गोष्ट असते तेव्हा मुलांना तर खूप विश्वासात घेऊन बोलावं लागतं. लहान मुलांना नाही तर त्यांना सांगता पण येत नाही. आणि अनेक वेळा स्त्रिया पण नाही सांगू शकत. त्याच्यासाठी वेळ लागतो, त्यांच्याशी संधान बांधावं लागतं, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवावा लागतो, तेव्हाच त्यांच्याशी बोलता येतं. त्यामुळे ज्या योजना पण स्त्रियांसाठी ज्या बोलल्या, इव्हन सुप्रीम कोर्टाने पण ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये साक्षीदार संरक्षणाबरोबर मानसिक त्यांच्याबरोबर त्यांचं संतुलन ठेवण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे, सल्ला दिला पाहिजे, वैद्यकीय सल्ला दिला पाहिजे आणि कायदेशीर सल्ला दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जेव्हा स्त्रियांना मिळतात
तेव्हा कुठे त्यांचा संघर्ष त्या मजबूत करू शकतो. या गोष्टी नाही मिळाल्या ते संघर्ष कमकुवत पडतो. खरं. आपण अनेकदा असं म्हणतो की महिलाच महिलांच्या शत्रू आहेत असं एक मत बरेचदा व्यक्त केलं जातं, पण तुमची संघटना मला वाटतं ज्या पद्धतीने काम करते आहे, एक आदर्श वस्तुपाठ आहे की महिला महिलांसाठी काय करू शकतात. तर थोडं तुमच्या संस्थेचं स्वरूप आम्हाला जरा सांगाल. ऍक्च्युली आमची संस्था अशी नाहीये, ग्रुप मंच आहे. तर आमचा मंच 1980 मध्ये सुरू झाला, जो त्याला आम्ही त्यावेळी बलात्कार विरोधी मंच असं नाव दिलं होतं. कारण एका आदिवासी मुलीवर जो 2 पोलिसांनी बलात्कार केला होता, त्या पोलिसांना सुप्रीम कोर्टने सोडून दिलं. सुप्रीम कोर्टने सोडून दिलं का तर त्या मुलीची हाडं तुटली नव्हती, तिच्या अंगावर जखमा नव्हत्या, याचा अर्थ तिने त्यांना संमती दिली. तेव्हापासून पूर्ण भारतामध्ये आंदोलन सुरू झालं बलात्काराच्या विरुद्ध. हे बलात्काराच्या विरुद्ध मोठा आवाज उठवण्याचा पहिलीच वेळ होती, कारण कोणी बोलत पण नसायचं. बलात्कार हा शब्द समाजामध्ये बाहेर सार्वजनिक जागी उच्चारलाच जात नव्हता. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा घरगुती हिंसाचे कंप्लेंट येऊन स्त्रिया यायला लागल्या आमच्याकडे, तेव्हा मग आम्ही नारी अत्याचार विरोधी मंचाने काम सुरू केलं. पण आमची ही संघटना याच्याकडे काही पैसा नाहीये, ऑफिस नाहीये किंवा पूर्णवेळ कार्यकर्ता पण नाहीये. आम्ही सगळे कार्यकर्ते आपली आपली नोकरी करतो आणि जेवढा वेळ मिळतो शनिवार रविवारी किंवा संध्याकाळी रात्री तो वेळ देऊन काम करतो. तर दुसऱ्या संघटनांबरोबर पण काम करतो. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही एक नारी केंद्र म्हणून चालू केलं होतं, जिथे मग काही स्त्रिया पूर्ण वेळ पण काम करत होत्या. त्यावेळी आम्हाला स्मिता पाटीलने मदत केली. स्मिता पाटीलचा जो शुभ सिनेमा होता त्याचा प्रीमियर करून आम्ही पैसे रेज केले होते आणि ऑफिस केलं. तर मग इथे कारण स्त्रियांना मदत करायचं म्हणजे हा काही 9 ते 5चा काम नाहीये. 24 तास कधीही तुम्हाला मदत करावी. आणि म्हणूनच तुमच्या उर्मीला दाद दिली पाहिजे की इतक्या सलग अनेक वर्ष, जवळजवळ 20 वर्ष एक मंच काम करतो आहे. 1980 पासून. हो, 40 वर्ष जर एक मंच सातत्याने काम करतो आहे, तर तुमची जी फळी आहे कार्यकर्त्यांची त्यांना खरंच दाद दिली पाहिजे की त्यांना मनापासून या महिलांना वाटतं आहे की महिलेसाठी काहीतरी करावं. पण मग याच्यात कामाचं स्वरूप कसं असतं आणि तुम्ही सगळे एकमेकांना मग कुठे भेटता, काय पद्धतीने काम करता? मी एवढ्यासाठी विचारते आहे की आपल्यातल्या प्रेक्षकांमध्ये अनेक अशा महिला असू शकतील की माझ्याकडे वेळ आहे, शक्ती आहे, माझी इच्छा आहे की मला अशा पद्धतीचं काम करायचं, तर त्या काय पद्धतीने या कामामध्ये सहभागी होऊ शकतात? कारण अनेकदा अडचण अशी असते की पूर्ण वेळ कामासाठी देणं शक्य नसतं, पण इच्छा मात्र असते मला. म्हणून तर बऱ्याच संघटना अशा आहेत की ज्यांचं ऑफिस आहे आणि पूर्ण वेळ कायदेशीर किंवा मानसिक सपोर्ट जो लागतो स्त्रियांना, ते तिथे पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते पण आहेत. पण आमचा जो मंच आहे त्या मंच आम्ही संध्याकाळीच भेटतो 7 नंतर, सगळ्यांच्या ऑफिसची वेळ संपल्यानंतर, आणि मग 7 ते 11 आठवड्यातून एकदा भेटतो आम्ही. आणखीन वेगवेगळे विषय घेतो किंवा कोणाला काही स्पेसिफिक मदत हवी असेल, मग त्याच्यामध्ये जसं म्हटलं की लैंगिक छळ जो कामाच्या जागी होतो, तर त्याच्यात अशा काही केसेस आल्या तर त्यांना मदत करणं. कारण आमच्यामध्ये लोक डॉक्टर पासून, जर्नलिस्ट पासून, वकील पासून, इंजिनियर पासून, प्रोफेसर, सगळ्या प्रकारच्या स्त्रिया सामील होतात. त्यामुळे ते आपापल्याकडे जी काही कुशलता आहे ती वापरून आम्ही बाकीच्या संघटनांना पण मदत करतो आणि आम्ही पण काम करतो. नक्कीच. आणि तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारी मंडळी असल्यामुळे मी समजा एखाद्या ठिकाणी काम करते तर अशी कोणी व्यक्ती माझ्या जवळ आहे जिच्याशी मी या गोष्टी बोलू शकते. कारण मुळात बोलण्याचं धाडस, जसं बरेचसे म्हणाले की ते धाडस दाखवण्यासाठी एक काहीतरी पोषक परिस्थिती पाहिजे, तर ती मंचाच्या द्वारा नक्कीच मिळत असणार. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या आपण बघतो आहोत. पुन्हा एकदा मी सायबर क्षेत्राकडे येईन. मगाशी तुम्ही उल्लेख केला की आर्थिक गुन्हेही या संदर्भात घडतात. अनेक वेळा ब्लॅकमेलिंग आणि खंडणी असेही प्रकार मुलींच्या बाबतीत घडतात का? आम्हाला प्रसार माध्यमातून जे कळत असतं त्यात अशा अनेक बातम्या आम्ही वाचतो, म्हणून हे कुठून ब्लॅकमेलिंग, एक्स्टॉर्शन हे कंटिन्युअसली मुलींबाबत घडत असतं. ही रिलेशनशिप मध्ये असलेल्या मुलींबाबत त्यांचेच बॉयफ्रेंड किंवा
त्यांचे जे अफेअर असतात ती मुलं जास्त करत असतात. आणि त्याला पाश्चात्य देशामध्ये रिव्हेंज पोर्नोग्राफी असं नाव आहे, रिव्हेंज पॉर्न असं त्याला म्हणतात. रिव्हेंज पॉर्नचा अर्थ असा की एकदा का तुमचं नातं अफेअर रिलेशनशिप ब्रेक झालं की तुमच्यामध्ये असणारे जे काही फोटोग्राफ्स असतील, प्रायव्हेट फोटोग्राफ्स, सेक्शुअली व्हिडिओज बनवलेले असतील तुम्ही, तर ते सोशल माध्यमांवरती त्यांची प्रसिद्धी करायची, तर अपलोड करायची स्वतःच्या नावाने किंवा दुसऱ्याच्या नावाने. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर किंवा व्हॉट्सॲप फॅमिली ग्रुप्स असतात त्याच्यावरती ते अपलोड करायचे. आणि एक प्रकारचा रिव्हेंज घ्यायचा, बदला घेण्याची प्रवृत्ती असते. मुली आणि मुला दोघांमध्ये असते, शक्यतो मुलं जास्त करतात पण मुली पण हल्ली करायला लागले. तर आणि हे नाही करू, मी हे नाही करणार म्हणून, हे करू नये म्हणून पैसे दे, हे करू नये म्हणून. म्हणजे एक जिवंत उदाहरण सांगतो, उल्हासनगरची घटना आहे ती. त्याच्यामध्ये एका मुलीचा जवळजवळ 4 बॉयफ्रेंड झालेले असतात. पहिला बॉयफ्रेंड जो असतो तो शाळेतल्या जमान्यातला असतो आणि आता तिचं लग्न ठरवायचं असतं. तर ती आई बाबा लग्नासाठी मुलगा बघत असतात, लग्न पण जमवतात, मोठ्या घरी लग्न जमलेलं असतं. तेव्हा अचानक हा पहिला नंबरचा बॉयफ्रेंड प्रकट होतो आणि ते आई बाबांना सांगतो मला हिच्याशीच लग्न करायचं, मला हिच्यावर प्रेम आहे. आता अख्खं सगळं घर संकटात येतं की आमचं लग्न जमलंय, आम्ही साखर खाल्ली आहे आणि आता हा नवीन कुठून घेऊन आला होतो. नाही सांगितलं तर मी हे जे आमचा जुना संवाद आमच्यात होता आणि जुने व्हिडिओ आणि पिक्चर होते ते सगळं प्रसिद्ध करून टाकेन. तर आता ही फक्त मुलगी नाही तर पूर्ण फॅमिली स्ट्रेस आणि प्रेशरमध्ये आलेली आहे आणि जे बाबाला बीपी वाढतो, हार्ट अटॅक येतो वगैरे वगैरे हे सगळं घडत जातं. मग ते मुलाला जेव्हा विचारणा करण्यात येतं त्याला इंटरेस्ट फक्त आणि फक्त पैशाचाच असतो आणि एकदा त्याला पैसे अदा केले की तो त्या ह्याच्यातून निघून जातो. म्हणून स्त्रिया, मुलींनी खास तर हे मी डेव्हलप केलेली एक छोटीशी सेरेमनी आहे, त्याला ब्रेकअप सेरेमनी असं म्हणतो. की एकदा का तुमचं अफेअर तुटलं किंवा रिलेशनशिप तुटली की तुम्ही छोटी ब्रेकअप सेरेमनी करायची मुलांनी किंवा मुलींनी, ज्यामध्ये तुम्ही आपापल्या मोबाईलमधनं सगळा डेटा काढून टाकायचा, समोरासमोर करायचं. पाहिजे तर एक कोणाला गार्डियनला समोर ठेवायचं किंवा तुमचा ज्येष्ठ मित्र असेल त्याला समोर ठेवायचं आणि सगळा म्हणजे फोटोग्राफ्स, व्हिडिओ एकमेकांना काढून टाकायचे. मोबाईलमधनंच नाही तर जी ड्राईव्ह, गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, आयक्लाउड जिकडे कुठे तुम्ही सेव्ह केलेले असतील, कारण मुलं खूप हुशार असतात, ते काढलेलं दाखवून नंतर परत कुठून तरी पैदा करतात ते मुलं मुली दोन्ही. तर ते सगळं जिथे तुम्हाला माहित असेल ते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक वेळा मुलींनी तुमचा पासवर्ड ठेवलेला असतो किंवा मुलांनी तुमच्यासाठी लॉग इन आयडी क्रिएट केला असतो, त्याला पासवर्ड आणि तुमचा सिक्युरिटी क्वेश्चन माहित असतो. तो पासवर्ड आणि सिक्युरिटी क्वेश्चन पण बदलून टाकायचा तात्काळ. म्हणजे थोडक्यात तुमच्या पासवर्डची सवयच बदलायची. म्हणजे पहिलं अफेअर तुटलं तुमच्या सगळ्या पासवर्डची सवय पूर्ण बदलून टाकायची. म्हणजे ती, कारण ती सवय पण त्याला माहित असते आणि तो आरामात गेस करू शकतो किंवा ती गेस करू शकते आणि गडबड होऊन जाते. तर ती सगळी पूर्ण बदल करणं म्हणजे ही पूर्ण ही सेरेमनी. आणि मग नवीन तुम्ही दुसऱ्या आयुष्यात, दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये प्रवेश करा तर ते सुखकर राहील आणि पुढचं जीवनही लग्न झालं तरी सुखकर राहील. नाहीतर हे जे तुम्ही आधी केलेलं तुमचे जे रिलेशनशिप्स आहेत ते तुमच्या जीवनामध्ये पुढे अडथळा, तुमच्यासाठी नाही तर तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्या आजूबाजूचे जे तुमच्या प्रेमाची माणसं असतात त्यांच्यासाठी पण अडथळा निर्माण करू शकतात, असा माझा अनुभव आहे. नाही, मला वाटतं नक्कीच म्हणजे या संदर्भात जागरूकता किती प्रमाणात हवी आणि गुन्हे किती टोकाचे होऊ शकतात याची एक नक्कीच कल्पना, एक अंदाज यावरून बांधता येतो. पण असं सगळं झाल्यावरती मानसशास्त्राच्या दृष्टीने बघता एकतर कुणावरही विश्वास टाकणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि आता जर हे असं असेल तर एकमेकांवर विश्वास टाकायचा कसा? कारण बापूंचं एक वाक्य आहे की विश्वास भंग झाल्याशिवाय विश्वास टाकला होता ते सिद्ध होत नाही. तर तशी वाट बघत बसायची का? कसं आहे माहितीये की आता सर म्हणाले त्याप्रमाणे त्या मुलीची 4 अफेअर्स होती, 4 रिलेशनशिप्स होत्या. आपण म्हणूया मला असं वाटतं की मुलींना आणि मुलांना रिलेशनशिपचा अर्थही आता कळत नाहीये. म्हणजे एखाद्या मुलाशी जर आपण, खूपदा मुलं मुली येतात ब्रेकअप नंतर सेरेमनी न करता आलेले असतात, त्याला विचारलं किती दिवस ओळख आहे तुमची, तर ते सांगतात 2-3 दिवस आहे, 4-5 दिवस आहे, 2 महिने आहे. या 2 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं तर फक्त चॅटिंग केलेलं असतं, फक्त बोललेले असतात आणि तो माणूस कसा आहे, काय व्यक्ती आहे याची त्यांना आपापसात अजिबातच कल्पना नसते. त्यामुळे तुम्ही जेव्हा सोशल मीडिया नव्हता तेव्हा ऍटलीस्ट समोर दिसायचा कोण माणूस आहे, आता तो माणूस पण दिसत नाही. त्यामुळे याच्याकरता आपण काय करतो आहोत
याचं मला सतत भान पाहिजे. आणि या सगळ्याच पिढीमध्ये आपल्याला दिसून येतं की ते सदैव मोबाईलमध्ये गुंतलेले आहेत, ते याच्यामध्ये गुंतलेले आहेत, सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत. कारण त्यांना ती जी अनॉनिमिटी मिळते, एक अनामिकपणा मिळू शकतो, तिथे मी काही बोलू शकतो, काही व्यक्त होऊ शकतो, ही खरं चांगली स्पेस असू शकते बोलण्याची. आता मॅडम म्हणाल त्याप्रमाणे आम्ही स्पेस क्रिएट करतो, आम्ही विश्वास देतो, कॉन्फिडन्स देतो. ही खरी गरज आहे आपली. त्याच्याविषयी अशा ज्या व्हर्च्युअल आहेत, त्या खोट्या आहेत, कृतक आहेत, अशा स्पेसमध्ये अशा स्पेसमध्ये तुम्ही जाता आणि काहीतरी बोलत असता आणि मग तिथे तुमचं सजेस्टिबल असतं, गलिबल होतो आपण. अशा काही वाक्य बोलली जातात की ज्याच्यामुळे वाटतं की हा चांगला माणूस आहे आणि मग आपण सगळं आपल्या मनातलं सांगून टाकतो. सायबर सेक्स होत असतो आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असतं आणि त्याचा गैरफायदा घेतला जात असतो. पण तुम्ही वल्नरेबल आहात ना, म्हणजे व्यक्ती, पुरुष किंवा मुलं किंवा मुली दोन्ही वल्नरेबल असू शकतात. तर ते आपली वल्नरेबिलिटी मला माहिती पाहिजे. जसं आपण, मी अगदी साधं उदाहरण देतो लोकांना, की आपण पत्ते खेळायला बसलो की आपण बघतो की माझ्याकडे एका राजा राणी आहे आणि दुर्री पण आहे ना, तर मला दुर्री जाळून टाकायची असते, मला लवकरात लवकर ती काढून टाकायची असते. म्हणजे माझ्याकडे हुकमाची पानं शिल्लक राहतात, तशी माझ्याकडे हुकमाची पानं शिल्लक राहिली पाहिजे. हे माझं हुकमाचं पान आहे, माझी स्ट्रेंथ आहे, हे कळलं पाहिजे. आणि जी वल्नरेबिलिटी आहे ती मी टाकून दिली पाहिजे, लवकरात लवकर तिचा त्याग केला पाहिजे, तर माझ्याकडची पानं चांगली होतात. असं जेव्हा मला कळतं, त्याचा जेव्हा मला अवेअरनेस येतो, तेव्हा आपण यातनं बाहेर पडू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये माइंडफुलनेस हा अतिशय महत्वाचा मुद्दा या तरुण पिढीकरता आहे. याचं कारण असं आहे की मला जेव्हा उफाळून येणाऱ्या भावना असतात, उफाळून येणारे नकारात्मक विचार असतात, उफाळून येणारं मला स्वतःकडे दुर्दैव आहे असं वाटत असतं, नैराश्य असतं, त्याच्यामुळे मला आत्महत्या पण दिसतात, मला स्वतःला हार्म करणारे लोक पण दिसतात आणि त्याचा पण व्हिडिओ करणारे लोक दिसतात. त्यामुळे मला ही माझी इम्पल्स मला लेट पास जाऊ दे ना, ती विरून जाऊ दे, लाट आहे विरून जाऊ दे, असं माझ्याकडे तेवढा माझ्याकडे धीर असला पाहिजे. धीर इज नॉट फक्त बोलणं, धीर हा स्वतःशी असला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट या अवेअरनेस मधून येते की मला सेल्फ कम्पॅशन पाहिजे. जसं आपल्या लोक वाईट बोलत असतात, त्यातल्या कितीतरी गोष्टी आपण स्वतःलाच बोलत असतो ना. मी बावळट, किती स्त्रियांच्या तोंडामध्ये माझं नशीबच खोटं आहे, माझा स्त्री जन्म ही तुझी कहाणीच आहे, हे माझ्या बाबतीत असंच म्हणा, असं आपण स्वतःला किती सांगत असतो. आणि ते सांगून सांगून आपण स्वतःला, अरे लोकांनी कशाला, आपण स्वतःला ब्रेन वॉश करतो ना. आणि मला जे आहे हे माझ्या मनातलं कंडिशनिंग आहे, माझ्या मनामध्ये मी क्लटर जमा केलेला आहे, मी माझ्या मनामध्ये कचरा ठेवलेला आहे, तो मला कचरा काढला पाहिजे. आणि तो कचरा काढतो तेव्हा मी खऱ्या अर्थानं सक्षम होत असतो. म्हणजे आपण आता न्यूट्रिशन विषयी खूप मध्यमवर्गीय लोक खूप बोलतात की दोनदा जेवायचं का दर 2 तासांनी जेवायचं, याची चर्चा चालते. आणि मी काय खातो, आपण विचार करूया, मी कोणते विचार खातोय, माझ्या डोक्यात काय जात आहे, माझ्या पोटात काय जात आहे, त्याच्यापेक्षा डोक्यात काय जात आहे याचा विचार करायला पाहिजे ना. तो जेव्हा विचार जातो तेव्हा माझा मेंदू सक्षम होतो, मी अधिक सेन्सिबली विचार करायला लागतो, मी रॅशनल विचार करायला लागलो, बुद्धिनिष्ठ विचार करायला लागतो. आणि मला कळतं की माझ्या मनातले हे दोष आहेत, हे मला कसे दूर करायचे. माझ्या मनात दोषच आहे, मी अशीच आहे माझ्या. आणि दुसरं आपल्याकडे समाजातलं, तुला मंगळच आहे, तुझी रासच तशी आहे, तुझ्या पत्रिकेतच तसं लिहिलेलं आहे, तर तू तरी काय करणार, असं दुबळेपणा लादला जातो. आणि असा लादलेला दुबळेपणा ती स्त्री किंवा पुरुष स्वीकारतात आणि मग तो त्यांचा होतो. हे दूर करणं हे खूप महत्वाचं आहे. सक्षमीकरण ही त्याची प्रोसेस आहे आणि याची सुरुवात शाळेपासून, संस्थांपासून व्हायला पाहिजे, तरच पुढची पिढी आजच्या विषयाची चांगली सक्षम मिळू शकेल असं मला वाटतं. आणि हे समुपदेशन म्हणजे फक्त माणसाची मनाची समजूत काढायचं असं एक लोकांना वाटतं, तसं नाहीये. तर बेसिकली समुपदेशन हा मार्ग आहे सक्षमीकरणाचा. त्यामुळे समुपदेशनाकडे पण आपण कसे बघतो हे पण, तुला समुपदेशनाची गरजच काय असं न म्हणता मला सक्षमीकरणाची गरज आहे, प्रत्येकालाच आहे, कोणाला नाहीये, प्रत्येकालाच आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असं म्हटलंय की 25% समाजाला आज अशा प्रकारच्या मानसिक समुपदेशनाची, मानसिक आधाराची, बोलण्याच्या स्पेसची, बोलण्याच्या विश्वासू व्यक्तींची गरज आहे. असं जर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय तर आपण या गोष्टीकडे चुकीच्या दृष्टीने बघूच शकत नाही. मेंटल हेल्थ ही अत्यंत महत्वाची आहे. कोविडच्या काळामध्ये ती
अत्यंत अधोरेखित झालेली आहे गोष्ट. मी त्यांना म्हणतो की पूर्वी जे 8 पॉईंट मध्ये फॉन्ट होता तो आता 72चा पॉईंट झालेला आहे. बोल्ड मध्ये आलाय, इटॅलिक झालाय, अंडरलाईन झालाय. वेकअप इंडिया आणि बघा काय आपली कुठची इथली मानसिक स्थिती आहे. आम्ही मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात, अनेक महिलांच्या हातात मोबाईल, पण नेमका मोबाईल सुरक्षितरित्या कसा वापरायचा आणि ऍप्स वेगवेगळे आम्ही डाउनलोड करत असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर यात काही धोके असतात का? कुठली ऍप सुरक्षित समजायची, काय सांगायचं? आपल्याकडे भारतामध्ये फुकट मिळणाऱ्या ऍप्सवरती आपलं प्रचंड प्रेम असतं. फुकट ऍप, फुकट वायफाय ह्याच्यावर म्हणजे आपण तुटून पडलेलं आहे. म्हणजे मला ते ऍपचा वापर आहे की नाही मग उगीच कोणीतरी सांगितलं म्हणून डाउनलोड करून बघून ठेवून द्यायचा तो. फुकट मिळणारा जो इंटरनेटवरती मोबाईलवरती ऍप्स असतात ते तुमचे सगळे परमिशन्स घेतलेले असतात. मुख्यतः तुमचा मायक्रोफोन आणि तुमचा फ्रंट कॅमेरा हा सर्वात घातक एका स्त्रीसाठी असतो. म्हणजे कारण तुम्ही त्याला स्वतःहून परमिशन दिलेले आहात. मग तुम्ही जर मॅरिड स्त्री असेल तर तिचा बेडरूमचं हे कॅप्चर करण्याचे आमच्याकडे केसेस आलेले आहेत की रात्री काय घडतंय नवऱ्या बायकोमध्ये ते कॅप्चर करतात. कारण जगभरच्या पोर्नोग्राफिक साईट्सवरती लाईव्ह वेबकॅम ह्याचा डिमांड जबरदस्त असते. म्हणजे नॉर्मल पॉर्नवरती एवढं नसतं, एवढं लाईव्ह वेबकॅम जे हॅक केलेले असतात. तर लोकांच्या जीवनात काय घडतं लाईव्ह हे बघण्याचे रसिक मंडळी भरपूर आहे जगभरामध्ये. तर म्हणून मी जे सोल्युशन देतो सगळ्याकडे ते काय आहे की आपला जो फ्रंट कॅमेरा असतो त्याच्यावरती स्त्रीने आपली जी टिकली लावतो ना ती एक टिकली लावून टाकायची त्याच्यावरती. तसा पण तो तुमचा नवऱ्यासारखाच हल्ली झालेला असतो फोन, तर त्याला टिकली गाणं लावून टाकावं म्हणून त्याच्या डोक्यात त्याच्या त्या जो फ्रंट कॅमेरा असतो त्याच्यावर एक टिकली, काळी टिकली लावा किंवा एक ऑरेंज कलरचा स्टिकर मिळतो जो फाईलला लावता येतो. त्याने तुमचं फेस रेकग्नेशन पण पॉसिबल आहे. तर तुम्ही तो लावून टाकताय त्याच्यावरती. म्हणजे काय जरी फोन कॅप्चर झाला तर तो मोबाईल कॉम्प्रोमाइज झाला तरी त्याला पुढच्या कॅमेऱ्यातनं शूटिंग करता येणार नाही तुमचं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते. दुसरं म्हणजे मायक्रोफोन. आता माझी डिमांड आहे ट्रायकडे की आपल्या मोबाईल फोनला एक मायक्रोफोन ऑन आणि ऑफ ह्याचं बटन असणं गरजेचं आहे. कारण जरी फोन हॅक झाला आपला तरी आपल्याला ऑफ करून ठेवता येईल. कारण गुगल वगैरे सगळ्या याच्यामध्ये ॲम्बियंट नॉईज नावाची टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे आपण घरात काय बडबड करतो हे ते काय ऐकत असतात, आपल्याच परमिशनने ऐकत असतात. म्हणून तुम्ही घरी एक्सपेरिमेंट करू शकता की एक स्त्री दुसऱ्या स्त्री जो तिच्या पिरियड्स बद्दल बोलते तर तिच्या सडनली तिला पॅडची ऍड दाखवायला सुरुवात होऊन जाते. तर हे कशाला होते? कारण हे चर्चा झालेली असते त्याच्यावरती. तुमची प्रायव्हसी मेंटेन करायची असेल तर मोबाईल जवळ घेऊन काही तुमची गपशप करू नका. आणि दुसरी एक गोष्ट आहे, मोबाईल तुमचा एक व्यक्तिरेखा पण तयार करत असतो. जे तुम्ही बोलताय त्याचं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही काहीतरी आवाजची बडबड करा आणि तुमचा जे तुमच्याकडे जे ऍप्स आहेत ना, तुमच्या टीव्हीवर जे ऍप्स आहेत म्हणजे नेटफ्लिक्स, अमेझॉन हे ऍप्स आहेत, तुम्ही जे बडबड करताय आणि तुमच्या चॉईसच्या हिशोबाने तुम्हाला ते दाखवावं लागतात की हे तुम्ही हा पिक्चर बघा, हे सिरियल बघा, हे तुमच्या आवडीचं असू शकतं म्हणून. आणि काही लोकांना तर ह्याच्यामुळे वेळेपणा येतो. काही स्त्रिया वेळ लागतं त्यांना की मला कोणतरी सगळे ऑब्झर्व करतं. तो ऑब्झर्व करत मी तुमचा मोबाईल सगळं तुमचं हे घेऊन जात आहे. तर ही महत्वाची गोष्ट. दुसरी म्हणजे ऍप्स आहेत सरकारची. म्हणजे किती ऍप सांगणार हो. प्रत्येक सरकार, प्रत्येक पोलीस, प्रत्येक स्टेटमध्ये नवनवीन ऍप लॉन्चच करत असतात काही ना काहीतरी. आता आपल्याकडे जी वुमन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटचं WCD डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र, त्यांनी स्टँड अगेन्स्ट व्हायलन्स हा ऍप नवीन आता लॉन्च केला आहे. 2020 मध्येच लॉन्च केला आहे. आणि रक्षा नावाचा ऍप आहे, हेअरपिन नावाचा ऍप आहे. असे भरपूर ऍप्स आहेत तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या ह्याने लॉन्च केलेले. त्याचा इफेक्टिव्हनेस सुरुवातीला भरपूर असतो म्हणजे नंतर कालांतराने त्याचं मॉनिटरिंग आणि इफेक्टिव्हनेस करणे भरपूर सारे सरकारी किंवा NGO बेस्ड ऍप्स असतात आणि फंडिंग हा एक मोठा इश्यू असतो याच्यामध्ये. त्यामुळे पूर्णतः ऍप वरती, कारण मग काय होतं की पहिलं दुर्बल झालेलं मन असतं आणि तो ऍप चालला नाही म्हणून अजून दुर्बल होणारी पण लोक असतात की मग संस्थेवरचा विश्वास निघून जातो. पण आपले जे जुने फोन आहेत म्हणजे पोलिसांचे फोन, तुमच्या महिला हेल्पलाईन ते ऍक्टिव्ह असतात. त्या 24 hours चालणाऱ्या लाईन त्याच्यावर फोन करा आणि तुम्ही रिक्वेस्ट मागू शकता. पण फोन वापरणं, महिलांवरती होणारे सायबर क्राईमचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमचा मोबाईल फोन आणि मोबाईल फोनच आहे. तर तुम्ही जेव्हा स्वतःहून आपल्यामध्ये सायबर सुरक्षाचं
कल्चर निर्माण करावं. म्हणजे ते कुठे कराल कल्चर निर्माण? ही संस्कृती तुमच्या घरात झाली पाहिजे. म्हणजे आईने मुलांना मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींनी तिच्या मैत्रिणींबरोबर डिस्कस करायला पाहिजे. आणि जेव्हा एक सायबर सुरक्षित संस्कृती निर्माण होईल घरामध्ये, शाळेमध्ये, कामाच्या ठिकाणी, तेव्हाच आपण सायबर सिक्युअर समाजाची रचना करू शकू. आणि सायबर सुरक्षित समाजाची रचना केल्यानंतरच आपला जो समाज आहे तो सायबर रेझिलियंट होईल. रेझिलियंट म्हणजे आतून आपल्याला शक्ती येईल की असे जे अटॅक होणार आहेत असे ऍप्स ते येतच राहणार. ते त्यांचं कामच चोऱ्या करणं, व्हिडिओ काढणं, फोटो काढणं, महिलांचे लग्न फोटो काढणं, हे ते करतच राहणार. पण जेव्हा तुम्ही अलर्ट होऊन जाल, जेव्हा तुम्ही ऍक्सेसच देणार नाही, तेव्हा ते काय करणार हो? तर म्हणून आप रेझिलियंट बिल्ड करण्यासाठी ही संस्कृती घरात आजूबाजूला तयार करा. तुमच्याकडे तुमच्यावर घडलेली घटना असेल, सायबर क्राईम झाला असेल एखाद्या स्त्रीवर, तर तिने 10 पुढच्या स्त्री बरोबर तो शेअर करा, तुमचा अनुभव सांगा. लोक गप्प बसतात, मला काय होईल, समाज काय म्हणेल, ह्याला काही होत नाही. सगळ्यांबरोबर घटना, ऍक्सिडेंट हा होतच राहतो. सायबर स्पेसच्या सायबर हायवेवरती सगळ्यांच्या कधी ना काहीतरी घटना घडतात, ऍक्सिडेंट होतात. त्या ऍक्सिडेंट मधून तुम्ही शिका आणि समाजाला शिकवा. तेव्हाच आपण समाजामध्ये जी क्रांती आहे सायबर सुरक्षेची ती घडवू शकतो आणि बाकीच्या स्त्रियांना सुरक्षित करू शकतो आणि सगळ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो. नक्कीच. मला वाटतं आज तुम्हीच इतक्या गोष्टी सांगितल्या आहेत तर जे परिसंवाद पाहता आहेत त्यांनी त्यांच्या बरोबर, आपतेष्टांबरोबर, मैत्रिणींबरोबर या गोष्टी नक्कीच वाटून घेतल्या पाहिजेत. आणि आता तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे अलाउ किंवा आय ऍक्सेप्ट असं म्हणत असताना अनेकदा आम्ही सहजपणे ते करून जातो, पण आपण नेमकं काय स्वीकारतो आहोत याचा कुठेतरी विचार नक्कीच व्हायला हवा. संजय, तुम्ही इतकी वर्ष या सगळ्या घटनांकडे इतक्या जागरूकपणे पाहता आहात, तर बदल अनेकदा फार सूक्ष्म असतो, छोट्या प्रमाणात घडतो, पण प्रभावी असतो तो. तर असे तुमच्या समोर घडलेले, तुमच्या मंचाद्वारा असतील, तुमच्या कामातून घडलेले काही बदल किंवा असा एखादा अनुभव, लढा यशस्वी झाल्याचा असेल किंवा काहीतरी कमावल्याचं, सार्थक झाल्याचं फिलिंग देणारा, तशी भावना देणारा, असं काही सांगू शकाल? जरूर सांगू शकते, पण आता यांनी जे सांगितलं सायबरच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत मला आणखी थोडं पुढे जाऊन सांगायचं असं आहे. कारण आपण कधीच सायबर सिक्युअर होणार नाही जोपर्यंत तुम्ही एक हल्ली 1 वर्षापूर्वी सुशाना जुबॉक यांनी सर्व्हेलन्स कॅपिटलिझम नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्याच्यामध्ये ज्या 5 मोठ्या कंपन्या आहेत, अमेझॉन, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक, या सगळ्या कंपनीज तुमच्याकडून जी इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही स्वतः देणारी इन्फॉर्मेशन एक आहे, पण त्या व्यतिरिक्त ते अनेक अल्गोरिदम बनवतात आणि तुमचं प्रोफायलिंग सतत चालू असतं. त्यांचं हे तुमच्या हातात नाही आहे, कारण तुम्हाला नाही वाटत तुम्ही ती इन्फॉर्मेशन देताय, पण जे इन्फॉर्मेशन सरप्लस म्हणतो त्याच्यामधून, आणि हे कशासाठी करतात, हे फक्त प्रॉफिटसाठी करतात. तुमच्या हातात नाहीये हे थांबवणं. तुम्ही थांबू शकाल जर तुम्ही कलेक्टिव्हली समाज म्हणून विचार कराल की ह्या पुंजीवाद जो आहे, ज्याला सर्व्हेलन्स पुंजीवाद म्हणतात, फक्त प्रॉफिटसाठी करणार. तुम्हाला यांचं पॉलिटिक्स मध्ये पण ते हात घालतात. केम्ब्रिज अनालिटिकाचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. केम्ब्रिज अनालिटिकाने फेसबुक कडून डेटा घेतला लोकांचा आणि पूर्ण ब्रेक्झिटचं जे मतदान झालं ते मॅनिप्युलेट केलं. म्हणजे हा जो सर्व्हेलन्स जे करतात, आणि हे काही 1-2 नसे 2-3 घुरटे ऍप बनवणारे लोक नाही करत, ह्या मोठ्या कंपन्या करतात. ते प्रत्येक व्यक्तीवर निगराणी ठेवतात, प्रत्येक व्यक्तीची प्रोफाईल तयार करतात आणि ती विकतात. पैशासाठी करतात. मग ते विकतात, कंपन्यांना विकतात, राजकीय पार्टीजना विकतात. याच्यासाठी अनेक, जसे बार्सिलोना सारखी एक सिटी आहे जिथे हा प्रयत्न चालू आहे की माझा डेटा, आपला जो डेटा आहे तो मी कसा माझ्या ताब्यात कसा राहील आणि पुढच्या कंपनीच्या ताब्यात कसा नाही राहील. तुम्ही जे लिहिता सगळं मेल पासून सगळं ऑटोमॅटिकली त्यांच्या हातात आहे. व्हॉट्सअप असो किंवा काही असो. आता तर सिग्नल बद्दल पण आलं. म्हणजे एक आहे पुंजीवादाचा सर्व्हेलन्स आणि दुसरा सरकारचा सर्व्हेलन्स. म्हणजे तुम्ही मित्रमैत्रिणींपासून बसवायचा प्रयत्न करणार, पण सरकार तुमच्यावर सतत निगराणी ठेवतं या सगळ्या माध्यमातून. त्याच्याबद्दल तुम्ही राहिलं पाहिजे जागरूक. आणि सरकार, त्यातला एक बदल अजून 40 वर्षानंतर पण आलेला नाही. तो बदल असा की
लग्नामध्ये स्त्रियांवर होणारा बलात्कार नवऱ्याकडून. आज सुद्धा भारतामध्ये नवऱ्याने केलेला बलात्कार हा गुन्हा नाहीये. नवऱ्याची ती मालमत्ता आहे बायको. तर त्याच्यानंतर 10 वर्षांनी आम्ही परत एक संमेलन केलं आणि लक्षात आलं आमच्या की सगळ्यांचा विचार करण्याचा मुद्दा बदलला होता. कायद्यापेक्षा आता त्या स्त्रीचं आयुष्य उभं करायला कशी मदत करायची, तिचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, त्याच्यासाठी आपल्याला काय आंदोलन उभं करावं लागेल, काय करावं लागेल, पूर्ण विचार आणि संमेलन मध्ये याच्यामध्येच. आणि आज सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे. कायदा आहे. त्याच्यानंतर जे दिल्लीमध्ये झालं होतं त्याच्यानंतर जस्टिस वर्मा कमिशन साठी एक कमिटी बनवली होती आणि तिथे सगळ्या स्त्री संघटनांनी आपले मत त्याच्यामधून खूप बदल घडून आला. एक बदल घडून आला म्हणजे तुम्ही संमती कशाला म्हणता, स्त्रीने संमती दिली म्हणजे त्यामुळे आमची एक हीच घोषणा होती, येस मीन्स येस अँड नो मीन्स नो. इफ आय से नो इट इज नो, इफ यू कॅनॉट इंटरप्रेट इट ॲज येस. तर संमती कशाला म्हणतात, तेव्हापासून बलात्कार कशाला म्हणतात, म्हणजे फक्त योनीवर हिंसा करून बलात्कार नाही होत. कारण बलात्कार हा काही लैंगिक विषय नाही आहे. बलात्कार हा शक्ती आहे. आपली पॉवर दुसऱ्या व्यक्तीवर दाखवायची, कंट्रोल दाखवायचा, म्हणून बलात्कार होतो. लैंगिक वासनेमधून बलात्कार होतो ही नाही आहे गोष्ट. तर यासाठी बलात्काराची व्याख्या पण बदलली. कारण योनीबद्दल काय एवढं महत्व होतं, कारण त्या बाईला होणारं जे मूल आहे ते नवऱ्याचं आहे की तिच्यावर बलात्कार झाला म्हणून आहे. म्हणजे तिची योनी एकदम पवित्र म्हणजे कारण ती नवऱ्याच्या मालकीची आहे. त्यामुळे तेवढाच फक्त बलात्काराचा अर्थ होता, तो बदलण्यात आला. आणि स्त्रीला जिथे स्त्रीवर लैंगिक अत्याचार होतो आहे तो बलात्कार म्हणून त्याची व्याख्या वाढवण्यात आली. तर असं बघितलं तर 40 वर्षामध्ये कायद्यामध्ये तरी बरेच बदल घडून आले. तर एक ते नक्कीच दिसून येईल. नक्कीच. आणि मला वाटतं एकंदरच परिस्थिती बदलते आहे. आज आपण अनेक विषयांवरती मोकळेपणाने बोलू लागलो, जी पुन्हा एक फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, या संदर्भात तुम्ही काय सांगाल, संवादाचं किती महत्व आहे स्त्रीला सुरक्षित वाटण्यासाठी? आणि हे मी केवळ कुटुंब नाही म्हणत आहे, ज्या ठिकाणी स्त्रिया काम करतायत तर त्या काम करणार कामाचं त्यांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची ही जबाबदारी आहे का, त्या संस्थेची ही जबाबदारी आहे का की स्त्रीला सुरक्षित वाटलं पाहिजे? मला असं वाटतं की सुरक्षित वाटण्याकरता वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्याच्याकरता मोकळेपणाचा संवाद हवा. म्हणजे मुळात स्त्रीला सुरक्षित वाटण्याकरता तिला विश्वास वाटला पाहिजे स्वतःविषयी आणि दुसऱ्या व्यक्तीविषयी. तेव्हा असं जेव्हा विश्वासाचं वातावरण निर्माण होतं तेव्हा या गोष्टीतनं म्हणजे तिला सक्षमता येऊ शकते. परंतु काय झालेलं आहे, आपल्याकडे ज्या ज्या कॉर्पोरेट्स आहेत किंवा ज्या ज्या संघटना आहेत एकत्र आलेली आहे माणसं, तिथे इतकं स्पर्धेचं वातावरण आहे, इतकं स्पर्धात्मकता आहे. म्हणजे शाळेपासून वर्गात छोट्याशा खेळापासून सगळ्या ठिकाणी सदैव स्पर्धात्मकता आहे. आणि याच्यापेक्षा आपण वरचढ झालं पाहिजे. आणि वरचढपणा म्हणजे माझा मित्र हा माझा शत्रू आहे असंच म्हणून आपण वापरायला लागतो. याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. हे विश्वासाचं अशा प्रकारचं स्पर्धात्मकता बदलून जितकं कोलॅबोरेटिव्ह जिथे काम होऊ शकेल तिथे खऱ्या अर्थाने विश्वास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कोलॅबोरेशनकडे आपल्याला वळणं गरजेचं आहे. आणि आम्ही तर असं मानतो मानसशास्त्राच्या दृष्टीने की स्त्रिया नैसर्गिकता कोलॅबोरेटिव्ह असतात आणि पुरुष जास्त कॉम्पिटिटिव्ह असू शकतात. तर हे कोलॅबोरेटिव्हनेस आहे, तो एकत्र येऊन काम करण्याची जी भावना आहे ती भावना वाढायला लागल्यानंतरच हा विश्वास आणि मग त्यातनं सुरक्षितता निर्माण होते. मला आणखी एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा की आपण एक शारीरिक सुरक्षिततेबद्दल बोललो, आपण मानसिक सुरक्षिततेबद्दल बोललो, पण आपल्याला आज काय दिसतं, स्त्रियामध्ये जो एक प्रकारचा भोळेपणा आपल्याला आढळून येतो आणि त्याच्यामुळे तिची एक आत्मिक पण तिच्यावरती अत्याचार होत असतो की आम्ही सांगतो त्याच देवाला तू मानलं पाहिजेस, आम्ही सांगतो तशीच पूजा केली पाहिजेस, तुझे देव झूट आहेत, तुझ्या माहेरचे सगळे देव खोटे आहेत, आम्ही म्हणतो तेच खरे. म्हणजे मला जर माझी सत्ता गाजवायची असेल तर तुझी जी श्रद्धास्थान आहे ती मी मोडून काढतो.
आणि मी सांगितलेली श्रद्धास्थानं तू मानली पाहिजेस असं आपण मानत असतो. तेव्हा माझा एक प्रकारच्या माझ्या स्पिरिच्युअल जी माझी फ्रीडम आहे, मोकळेपणा आहे, त्याच्यावरती पण झालेला अत्याचारच आहे तो. त्यामुळे आणि अनेकदा आपण बघतो की या अशा प्रकारचे जे सो कॉल्ड आध्यात्मिक गुरु असतात त्यांच्याकडे असे प्रकार जास्त होतात, कारण स्त्रिया स्वतःला व्हलनरेबल समजतात. माझ्याकडे एक केस होती तेव्हा ती मुलगी सतत म्हणायची काही नाही, ते कृष्ण आहेत आणि मी राधा आहे, ते कृष्ण आहेत आणि मी राधा आहे, असंच पहिल्यापासून मला झाला. त्यामुळे हा माझ्यावरती माणूस अत्याचार करतो आहे, माझ्या मनाविरुद्ध करतोय, हा माझ्यावरती स्पिरिच्युअल पण अन्याय आहे, हे पण त्या स्त्रीला कळत नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे आपण सगळ्या लेवलवरती पाहू शकतो, शारीरिक, मानसिक आणि स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. माझी स्वतःची एनर्जी आहे, स्वतःची स्पेस आहे, ही माझी आध्यात्मिकता आहे, माझा श्वास आहे, माझी आध्यात्मिकता आहे. याच्यावरती पण जेव्हा अत्याचार होतो तेव्हा आपण ती स्त्री असुरक्षित होऊ शकते. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न इतका मूलगामी आहे, इतका 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 आतला आहे की त्या म्हणाल्या त्याप्रमाणे जन्माच्या आधीपासून तो सुरू होतो आणि जन्म झाल्यानंतर लगेचच सुरुवात होते की हे काय मुलगा आहे का मुलगी आहे याच्यापासूनच सुरुवात होते. मग यांनी निळे कपडे घालायचे का गुलाबी कपडे घालायचे याच्यापासून सगळ्या गोष्टीची आपण म्हणजे आपल्या व्यक्तिगत निवडीला, आवडीला, पसंतीला अजिबातच प्राधान्य दिलं जात नाही. सारखं व्हॅलिडिटी मागितली जाते, सतत कोणाचा तरी छप्पा लागतो की तू चांगली आहेस, तू अशी दिसतेस, तशी दिसतेस. आणि याच्यामुळे काय होतं, ही सुरक्षितता याविषयी तुम्हाला विचारायचं की दिसणं, मला संध्याताई तुम्हीही सांगा याविषयी नंतर की स्त्री म्हणजे अजूनही स्त्रीचं शरीर एवढीच व्याख्या कुठेतरी आहे का? आणि ते सोकाळ सुंदर शरीर, सुंदर म्हणजे तिने कसं असावं हे कोणीतरी ठरवलेलं, म्हणजे पुरुषांनी ठरवलेलं. म्हणजे तिचा बांधा कसा असला पाहिजे, तिने काय कपडे घातले पाहिजे, तिने कसं दिसलं पाहिजे, शरीराचे कोणते भाग उघडे ठेवले पाहिजेत, तिचे केस दिसले पाहिजेत की नाही दिसले पाहिजेत, इथपासून सगळ्या गोष्टीवरती तथाकथित धार्मिक जातीय बंधनं आहेत. आणि त्यामुळे तिचं दिसणं हे तिच्या मालकीचं राहिलेलं आहे, ते एक्सटर्नली लोकेटेड आहे, म्हणजे कोणीतरी कंट्रोल करतोय. आणि खूपदा कधी कधी असा पण कंट्रोल करत असतो, तेव्हा कारण ती पण कंडिशन नसते ना की मला अट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे तरच मला अप्रुव्हल मिळू शकेल. त्यामुळे हा जो ही जी संकल्पना आहे की सौंदर्य हे त्या फक्त तिच्या चेहऱ्यातच आहे, तिच्या दिसण्यातच आहे, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विचाराने समृद्ध होऊ शकता, विचाराने श्रीमंत होऊ शकता, विचाराने सुंदर दिसू शकता, तुमची एनर्जी तशी असू शकते, तुमची व्हाईब्स तशी असू शकतात. या गोष्टीची अजिबातच जाणीव नाही. मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सण आली त्याप्रमाणे मला असं वाटतं की आधी सक्षम होण्या आधी सेन्सिटाईज तरी होऊया, आपण कळू दे तरी आपल्याला हे काय आहे हे समजू दे तरी, ही आपली मानसिकता आहे हे समजू दे तरी आपल्या तिकडनं आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा अगदी लहान मुलगी सुद्धा म्हणू शकते की मला असं वाटतं, माझी इच्छा अशी आहे, हे माझी इच्छा, आय स्टेटमेंट आपण म्हणतो ना, आय स्टेटमेंट मला करता आलं पाहिजे. अहमची जाणीव होकारात्मक आणि चांगली असली पाहिजे. तर ती मला वाटतं खऱ्या अर्थाने महिला किंवा सामाजिक सुरक्षितता, व्यक्तीची सुरक्षितता निर्माण होऊ शकते. प्रशांत, मला या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होईल संध्याकाळी येईल. आता जो मी म्हटलं की सुरक्षित वाढचं, तर याच्यासाठी तक्रार निवारणाची एक यंत्रणा असल्याशिवाय सुरक्षित वाढू शकते. तर त्या संदर्भामध्ये सध्या वर्क कल्चरमध्ये किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये खास करून काय घडतं आहे नेमकं? कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जी विशाखा केस झाली होती त्याच्यानंतर जी कमिटी बनवण्यात आली त्याला वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट कमिटी किंवा वर्कप्लेस सेक्शुअल हॅरेसमेंट ग्रीव्हन्स हँडलिंग फोरम वगैरे असतं. तिकडे तुम्ही कुठलाही ग्रीव्हन्स असो, म्हणजे फिजिकल ग्रीव्हन्स असो, सायबर रिलेटेड ग्रीव्हन्स असो, वेअर यू आर सेक्शुअली हॅरेस्ड, तुम्ही जाऊन तिकडे तक्रार नोंदवू शकता. आणि ती जी कमिटी असते बसलेली ती कमिटी तुमचं कॉग्निझन्स घेऊन त्या तथ्य आहे की नाही त्याच्यामध्ये की हे फक्त रिव्हेंज पुरता केलं गेलंय, आणि मग ती पाहिजे असेल तर ते फोरेन्सिक्स पण करतात बाहेरचे एक्सपर्ट्स घेऊन आणि तथ्य पडताळून पाहतात आणि म्हणजे आज डिसिजन घेतात. तर तुम्हाला ते डिसिजन पटलं की याला सस्पेंड करण्यात आलं, काढण्यात आलं, माफी मागण्यात आली, तिथे थांबतं. पण यू आर फ्री टू टेक क्रिमिनल ऍक्शन ऑल्सो, म्हणजे स्त्री जाऊन पोलीस केस पण करू शकते, जर डिफेमेशन असेल तर डिफेमेशन सिव्हिल सूट पण फाईल करू शकते. शी इज ओपन टू डू. बट वर्कप्लेस एथिक्स, वर्कप्लेस कल्चर आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये
जरी छोटी कंपनी असेल तरी तिकडे ह्या अशा कमिटीज आहेत, त्यांचे ट्रेनिंग्स होतात आणि हे हळूहळू इव्हॉल्व्ह होत चाललंय. तर स्त्री वर्कप्लेसमध्ये जास्तीत जास्त सिक्युअर फील करावी म्हणून हे सगळं केलं जातं. आणि असं कुठेतरी पुरुषांवरही दडपण निर्माण होत असेल त्याचं, कारण त्याला कॉन्सिक्वेन्सेस आता माहिती आहे. मगाशी सगळ्यांनी जो उल्लेख झाला की स्त्री म्हणजे सौंदर्य, स्त्री म्हणजे नाजुका, असं अनेकदा म्हटलं जातं. तर तुमच्या दृष्टीने एक तुम्ही ह्या सगळ्याकडे कसं बघता आणि एक स्वतंत्र सक्षम स्त्री जी आपल्याला अपेक्षित आहे ती कशी असावी? खरं म्हटलं तर हे प्रेशर पुरुषांवर पण तेवढंच आहे. पुरुषांनी कशी त्याचं शरीर असलं पाहिजे, कसे मसल्स असले पाहिजे, काय हाईट असायला पाहिजे, काय वेट असायला पाहिजे, थोडं वजन वाढलं पोट वाढलं तर ठीक नाही. पुरुषांवर पण खूप आहे, कारण माझ्या मते हा आपल्या समाजाचा पुंजीवादाचा एक भाग आहे. कारण सगळ्या कंपनीजना आपले प्रॉडक्ट विकायचे असतात. मग तुम्ही बॉडी बिल्डरसाठी प्रॉडक्ट बनवा किंवा सुंदर दिसण्यासाठी किंवा फेअर स्किनसाठी प्रॉडक्ट बनवा. तर ह्याच्यामधून हे प्रेशर सगळ्यांवरच आहे. तुम्ही बघितलं तर दाढीसाठी पण आजकाल सलून निघाले, कारण व्यक्तीने कसं आकर्षक बाहेर कसं आकर्षक राहावं याच्यावर आपल्याकडे आज समाजामध्ये खूप भर दिला जातो. म्हणजे हे फक्त स्त्रीवर नाही पण पुरुषावर पण एवढंच आहे. जेव्हा आपण म्हणतो आजची स्त्री, तेव्हा ती नेमकी कशी असावी अशी आपली अपेक्षा असायला हवी आणि काय एक आदर्श आहे की ज्यापर्यंत पोहोचण्याचा आपण करतो? फक्त स्त्रीने का म्हणून तो प्रयत्न करावा, सगळ्यांनीच करायला पाहिजे. आणि तो आदर्श असा आहे की तुमची वागणूक कशी आहे, तुम्ही लोकांशी किती मानवतेने वागता, तुम्ही जातीभेद किती करता, तुम्ही धर्मभेद किती करता, तुम्ही ही जी आजकाल लव जिहाद आणि हेट क्राईम जे वाढले त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता का? तुमची मानवता आणि तुमची सुंदरता त्याच्यावर अवलंबून आहे, तुमच्या शरीरावर नाही. मला वाटतं एकंदरीत या चर्चेतून अनेक मुद्दे आपल्या समोर आले आणि स्त्रीचं जितकं आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचं आहे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे, त्याचबरोबर तिची मानसिक सक्षमता आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतंत्र आणि कणखर होणं हे देखील महत्वाचं आहे. मला वाटतं बरेच यांनी आपल्याला सांगितलं अनेक सायबर क्राईमचे आपल्याला माहिती नसलेले पैलू आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याविषयीचे उपाय आपल्याला ॲडव्होकेट प्रशांत नाळे सरांनी सांगितले. आणि संध्या मॅडमनी ज्या पद्धतीने आता आपल्याला सांगितलं त्या प्रकारे जेव्हा महिला दिन खरं तर सगळा समाज एकत्र येऊन साजरा करेल. महिला दिन हा फक्त महिलांसाठी असून महिला ज्या समाजाचा घटक आहे त्या समाजाने एकत्रितरित्या महिला आणि पुरुष या भेदाच्या पलीकडे जाऊन मानवतावादासाठी झटपट करणं, त्यासाठी धडपड करणं हे खरं तर आपण सगळ्यांचं ध्येय असलं पाहिजे. या तिघांचेही मनपूर्वक आभार तुम्ही वेळात काढून आलात आणि खूप महत्वाचे मुद्दे आमच्या समोर मांडले. आपल्या सगळ्यांचेही मनपूर्वक आभार, कारण जागरूकता ही सक्षमतेसाठीची पहिली पायरी असते आणि आज या परिसंवादाला हजेरी लावून आपण एक पाऊल उचललेलं आहे. तेव्हा आपल्या आयुष्यात अशीच पुढची जी वाट आहे सक्षमतेची त्याची अनेक पावलं आपल्याला उचलता यावी, ते सामर्थ्याची शक्ती आपल्याला मिळावी या शुभेच्छेसह आज रजा घेते. धन्यवाद. पुन्हा एकदा अजून एक महिला दिवस आणि ह्या महिला दिनाच्या निमित्तानं ज्या वेळेला मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते त्यावेळेला एकच सांगू इच्छिते की फक्त 8 मार्च पुरता हा महिला दिवस नको. हा महिला दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा महिला दिवस राहिला पाहिजे, कारण आपली निर्मितीच तिथून आहे आणि मी स्त्री आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मला वाटतं मला जेव्हा कधी विचारलं जातं की तुला पुढच्या जन्मात काय व्हायला वाटेल, तर मी नेहमीच हे सांगते की मला पुन्हा एकदा स्त्रीच्या रूपामध्येच जन्म घ्यायला आवडेल, कारण एक स्त्री जे काही करते ते खूप मोठं व्यापक असतं. ती आई असते, ती बहीण असते, ती बायको असते, ती आजी असते आणि ती कळत न कळत प्रत्येकाच्या संसारामध्ये हात घालत असते. ही आपली स्त्री, आपली शक्ती असते आणि ह्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छिते की ह्यांचं संरक्षण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आत्ता हा कायदा पण मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे, त्या कायद्याला देखील आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपण आपल्या शक्तीचं, आपण आपल्या घरातल्या स्त्रीचं, आपण आपल्या समाजातल्या स्त्रींचं संरक्षण केलं पाहिजे.
महिला म्हणून आपण वेगळ्या वेगळ्या स्तरावर वेगळ्या वेगळ्या चॅलेंजेसला नेहमी आपण सामोरे जात असतो आणि ह्या महिला दिनाच्या दिवशी आम्ही चूज टू चॅलेंज म्हणून एक संकल्पना आपल्यासमोर ठेवलेली आहे. प्रत्येक चॅलेंज आपण जिंकूया आणि त्या ठिकाणी मार्ग दाखवूया.